लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राजश्री आणि सिंधू कॉलेजमध्येच असतात. राजश्री म्हणत असते की हे अगदी बरोबर बोलत होते, मी कॉलेजमध्ये येण्याची काही गरजच नव्हती. तसंही या वयात शिक्षण घेऊन मी काय करणार आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की आई असं का बोलताय तुम्ही, मी आहे ना इथे, मग तुम्ही प्लीज काळजी करू नका. आणि प्रॉब्लेम काय फक्त आपल्या एकट्याचा झाला नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांचा झाला आहे. नक्कीच या कॉलेजमध्ये काहीतरी स्कॅम सुरू आहे आणि आपण त्याचा शोध घेऊयात. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच ते इतर विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यातील एक मुलगी सिंधूला विचारते की तुम्हालासुद्धा त्या लोकांनी असंच सांगितलं ना की सर्व्हर डाऊन आहे आणि आम्ही तुम्हाला रिसिप्ट कॉलेजच्या पहिल्या दिवशी देतो. आणि त्यावर सिंधू आणि राजश्री हो म्हणतात. तर ते विद्यार्थीसुद्धा सांगू लागतात की आम्हाला सुद्धा त्यांनी असंच सांगितलं. आणि ते ऐकून सिंधू राजश्रीला म्हणते की बघा आई, प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे, सगळ्यांनाच त्यांनी फसवलंय आणि आता आपण यातून काही ना काही मार्ग काढायलाच हवा. आणि त्याच वेळी एक मुलगा सिंधूला सांगू लागतो की ताई तू प्लीज आमची मदत कर. मी वर्षभर मेहनत करून फी भरण्यासाठी पैसे साठवले होते, आता परत फी भरायची म्हटल्यावर मी पैसे कुठून घेऊन येऊ. तर दुसरी एक मुलगीसुद्धा सांगत असते की ताई माझे बाबासुद्धा खूप मेहनत करतात, दिवस रात्र रिक्षा चालवतात, त्यांनी त्यांच्या मेहनतीमधून ते पैसे कमावले होते आणि आता या लोकांचं म्हणणं आहे की मी फी भरलीच नाही. तर दुसरा एक मुलगा सांगत असतो की ताई माझ्या बाबांचा अपघात झाल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली, मग मी पैसे कमवायला सुरुवात केली. मी सकाळी पेपरची लाईन टाकतो, दुपारी एका दुकानात नोकरी करतो, माझी आईसुद्धा एका घरी मेडचं काम करते, कॉलेजची फी भरता यावी म्हणून मी कष्टाने पैसे कमावले होते. आणि त्या सगळ्या लोकांचं बोलणं ऐकून सिंधूला आणि राजश्रीला खूप वाईट वाटतं. आणि मग सिंधू त्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहायचं ठरवते. तर दुसरीकडे ऋषभ आणि रुक्मिणीमध्ये वाद सुरू असतात आणि त्यांचा हा वाद पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच होतो. आणि मग त्यानंतर ते लोक रुक्मिणीचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. तर त्या लोकांसमोरच अपमान झाल्यामुळे रुक्मिणी खूप चिडलेली असते. तितक्यात ऋतुराज त्या ठिकाणी येतो. तर रुक्मिणी म्हणते की हा ऋषभ आणि ऋतुराज एकाच माळेचे मणी आहेत, दोघेही 4 लोकांमध्ये माझा अपमान करण्याची संधी सोडत नाही. आणि ते ऐकून रेश्मा म्हणते की बघितलं ना बाबा, काकूंनी आजपर्यंत तुमचा जो काही अपमान केला तो तुम्ही निमूटपणे सहन केला आणि म्हणूनच आज काकूंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ऋषभचा अपमान केला, त्याला त्या वाटेल तसं बोलल्या. आणि ते ऐकून ऋतुराजही चिडतो. तो रुक्मिणीला विचारतो की वहिनी रेश्मा जे काही बोलते ते खरं आहे का. आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते हो, कारण तुझ्या मुलाचं आता बिझनेसमध्ये लक्ष नाही आहे आणि यासाठी मी त्याला जाब विचारला तर त्याने मला बिझनेस सोडण्याची धमकी दिली, कारण आता त्याला त्या शकुंतलेसोबत बिझनेस करायचा आहे, ती किती पाताळयंत्री बाई आहे हे याला माहीत नाही. आणि त्यावेळी ऋतुराज म्हणतो की हो माहिती आहे मला. आणि ऋतुराजला सुद्धा याबद्दल माहिती आहे हे कळल्यावर रुक्मिणी आणि रत्नाकरला तर खूप वाईट वाटतं. राणी मात्र गालातल्या गालात हसत असते. रत्नाकर ऋतुराज आणि ऋषभला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही चूक करताय, त्या शकुंतला ताई खूप पाताळयंत्री आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मात्र ऋषभ काही ऐकायला तयारच नसतो आणि त्यामुळे नाईलाजाने रुक्मिणी म्हणते की जाऊ दे रत्नाकर, बाहेर पोळल्याशिवाय यांना घरच्या सावलीची किंमत कळणार नाही. आणि त्यामुळे मग रत्नाकर देखील ऋषभ किंवा ऋतुराजला काही समजावत नाही. तर दुसरीकडे राजश्री सिंधूला म्हणत असते की सिंधू, ही सगळी मुलं खूप लहान आहेत आणि त्यांनी स्वतः कष्ट करून या कॉलेजची फी भरली आहे. जर ते त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवू शकतात तर मग आता मी सुद्धा मागे हटणार नाही, मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. आणि ते ऐकून सिंधूला आनंद होतो. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की चला आता आपण प्रिन्सिपल सरांना जाऊन भेटूयात. मात्र तितक्यात तो पिऊन त्या ठिकाणी येतो. तो यांना विचारतो की कुठे चालला आहात तुम्ही. त्यावर सिंधू म्हणते की आम्हाला प्रिन्सिपल सरांना भेटायचं आहे. मात्र तो पिऊन म्हणतो की तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, एकदा सांगितलेलं कळत
समजत नाही आहे का? त्यावर सिंधू म्हणते, मग प्रिन्सिपल सरांना तुम्ही बाहेर बोलवा. मात्र तो पिऊन तेही करायला तयार नसतो. तो उगाच सिंधूसोबत वाद घालत असतो आणि त्यामुळे सिंधू म्हणते, ठीक आहे, आता काय करायचं ते आम्ही बघतो. आणि मग ती सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा करते आणि त्यांना एक गोष्ट सांगते. आणि मग त्यानंतर ते जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात करतात. आणि त्या घोषणांचा आवाज ऐकून प्रिन्सिपल सर आणि तो क्लर्क देखील बाहेर येतात. प्रिन्सिपल सर सिंधूला विचारत असतात की डॉक्टर सिंधू, हा सगळा काय प्रकार आहे? आणि त्यावर सिंधू म्हणते की सर, या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि आईंनीसुद्धा कॉलेजच्या फीचे पैसे भरले होते. मात्र त्या दिवशी या क्लर्कने त्यांना सांगितलं की सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे रिसिप्ट तुम्हाला आज मिळू शकत नाही. तुम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवशी रिसिप्ट घेऊन जा. मात्र आज त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांनी फीचे पैसे भरलेच नाहीत. आणि ते ऐकून प्रिन्सिपल सर त्या क्लर्कला विचारतात की हा सगळा काय प्रकार आहे? आणि त्यावर तो क्लर्क खोटं बोलत म्हणतो की सर, हेच सगळे खोटं बोलत आहेत, मी असं काही केलेलं नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे त्यांना मी रिसिप्ट दिली आहे आणि त्यांचं कॉलेजही सुरू झाले. हे सगळे विद्यार्थी खोटं बोलत आहेत. आणि त्यावर राजश्री म्हणते की तुम्ही खोटं का बोलताय? त्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना की सर्व्हर डाऊन आहे, आणि मग आता असं खोटं बोलण्याचा काय अर्थ होतो? मी फी भरली आहे, मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायलाच हवं. तर सिंधूसुद्धा प्रिन्सिपल सरांना म्हणत असते की सर, ही सगळी मुलं गरीब घरातील आहेत, त्यांनी स्वतः कष्ट करून पैसे जमवले होते. मात्र या क्लर्कमुळे सगळेजण त्यांच्यावरच खोटा आरोप करत आहेत. या मुलांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे. आणि मग ते सगळे विद्यार्थी पुन्हा कॉलेजच्या विरोधात जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात करतात. प्रिन्सिपल सरांना काय करावं तेच समजत नाही. आणि मग तितक्यात सिक्युरिटी गार्ड तिथे येऊन सांगतो की कॉलेजच्या मालकीनबाई येत आहेत. त्यामुळे सगळेजण थोडा वेळ गप्प होतात. आणि मग शकुंतला देवी त्या ठिकाणी येते. तिला बघून सिंधू आणि राजश्रीला तर आश्चर्यच वाटतं. तर शकुंतला देखील रागातच त्या दोघींकडे बघत असते. तर दुसरीकडे रुक्मिणी रिषभ आणि ऋतुराजला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती शकुंतला चांगली बाई नाही आहे, तुम्ही तिला नीट ओळखत नाही, तुम्ही तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पण ते दोघेजण काही रुक्मिणीचं बोलणं समजून घ्यायला तयारच नसतात. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येत रुक्मिणीला म्हणतो की काकू, मी जे काही बोलतोय ना ते तू शांतपणे ऐकून घे. आणि रिषभला जर स्वतंत्रपणे काही करायचं असेल तर त्याला ते करायची परवानगी दे. आता हेच बघ ना, मला IPS व्हायचं होतं, तर तू मला त्यासाठी परवानगी दिली. सिंधूला डॉक्टर व्हायचं होतं, तर तू त्यासाठी सुद्धा परवानगी दिली. त्याच प्रकारे जर रिषभला काही करायचं असेल तर तू त्याला परवानगी दे. या घरातील प्रत्येकाला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. त्यावेळी रुक्मिणी म्हणते की हो राघव, कळतंय मला. आणि जर रिषभला स्वतंत्रपणे बिझनेस करायचा असेल तर माझं काहीच म्हणणं नाही आहे. मला फक्त एकच वाटतं की त्याने त्या शकुंतलावर विश्वास ठेवायला नको, कारण ती खूप पाताळ यंत्री बाई आहे. मात्र त्यावेळी रिषभ मध्येच म्हणतो की काकू, त्यांनीच आपलं घर वाचवलंय आणि त्या आयुषच्या आई आहेत आणि अन्वीच्या सासूबाई, त्या कोणी पारक्या नाही आहेत आपल्यासाठी. आणि ते ऐकून रुक्मिणी तर गप्पच बसते. तर राघव म्हणतो की काकू, आपला रिषभ आता मोठा झालाय, तो काही लहान राहिलेला नाही, त्यामुळे त्याला जे करायचं आहे ते त्याला करू दे. आणि जर या सगळ्यातून फायदा झाला किंवा तोटा झाला तरी त्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. रिषभ ते सगळं काही हँडल करेल. आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणी मनाशी म्हणत असते की अरे वा, हा राघव तर चक्क शकुंतला देवींची बाजू घेत आहे. आणि मग ती खूपच खुश होते. तर राघवचं बोलणं रत्नाकरला देखील पटलेलं असतं. तो म्हणतो की वहिनी, राघव जे बोलतोय ते अगदी खरं आहे. रिषभला स्वतंत्रपणे बिझनेस करायचा आहे ना, मग करू दे. आणि मग शेवटी रुक्मिणी म्हणते की ठीक आहे. आणि मग ती रिषभला सांगते की तुला जे करायचं आहे ते तू कर, आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे शकुंतला देवीला बघून ते सगळे विद्यार्थी पुन्हा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात करतात. पण शकुंतला त्यांना थांबायला सांगते. आणि मग ती म्हणते की जे काही तुमचं म्हणणं आहे ते मला तुम्ही शांतपणे सांगा, आपण व्यवस्थितपणे बोलून यातून मार्ग काढूयात. आणि मग त्यानंतर
ती आणि ते सगळे विद्यार्थी मीटिंग रूममध्ये जातात. शकुंतला सिंधूला विचारत असते की डॉक्टरीनबाई नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा, नेमकं झाले तरी काय. आणि मग सिंधू पुन्हा एकदा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र शकुंतला सिंधूच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्या क्लर्कचीच बाजू घेत असते. ती म्हणते की ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे त्यांना तर कॉलेजने ॲडमिशन दिले, कदाचित त्यांनी फी भरलीच नसेल. त्यावर सिंधू म्हणते की असं कसं म्हणू शकता तुम्ही, आईंच्या बाबतीत सुद्धा हेच घडले. त्यावर शकुंतला म्हणते की आता त्यांचं वय झालंय, कदाचित त्यांनी फी भरली नाही आहे हे त्यांच्या लक्षातच राहिलं नसेल. त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे, आईंच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, पण या इतर विद्यार्थ्यांचं काय. आणि त्यावर शकुंतला म्हणते की आजकालची पोरं फक्त मोबाईल बघण्यातच बिझी असतात, आपण काय करतोय, आजूबाजूला काय घडते हे त्यांना माहितीही नसतं. आणि शकुंतलाचं असं बोलणं ऐकून सिंधू हसतच म्हणते की वा शकुंतला ताई, तुम्ही तर आमचं काही ऐकून घ्यायला तयारच नाही, उलट तुम्ही तुमच्या स्टाफचीच बाजू घेत आहात. आणि त्यावर शकुंतला म्हणते की आमचा हा स्टाफ कधीच असं चुकीचं काम करणार नाही आणि हे सगळे लोक खूप वर्षांपासून इथे काम करत आहेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्यावर सिंधू म्हणते मग आम्ही काही खोटं बोलतोय का. आणि हे काही फक्त एका विद्यार्थ्याच्या बाबतीत घडलं नाही आहे, अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आणि मग सगळेच खोटं कसं बोलतील. मात्र शकुंतला काही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. ती म्हणत असते की तुम्ही सगळेजण खोटंच बोलताय. आणि त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर आमचं म्हणणं मान्यच नसेल तर आम्हाला दुसरं काहीतरी करावं लागेल. आणि मग त्यानंतर ती डिरेक्टली मीडियालाच त्या ठिकाणी बोलावून घेते आणि मीडियाला बघून शकुंतला तर सिंधूवर खूपच चिडते. तर दुसरीकडे रुक्मिणी गेल्यानंतर ऋषभ प्रेमाने राघवला मिठी मारतो. राघवने आपली बाजू घेतल्यामुळे त्याला खूपच आनंद झालेला असतो. तो राघवचे आभार मानत म्हणतो की दादा, मला माहिती होतं तू माझ्या पाठीशी ठामपणे नक्की उभा राहणार. आणि त्यावर राघव म्हणतो की ऋषभ, मी कायम तुझ्या सोबत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या शकुंतला देवींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नको, जे काही करशील ते विचारपूर्वक कर आणि मी कायम तुझ्या सोबत असेल, त्यामुळे काळजी करू नको. आणि ते ऐकून ऋषभला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे शकुंतला सिंधूला विचारत असते की या लोकांना इथे बोलवायची काय गरज होती, आम्ही तुमचं घर वाचवलं आणि तुम्ही मात्र सगळ्यांसमोर आम्हाला बदनाम करायला निघालात. त्यावर सिंधू म्हणते की शकुंतला ताई, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, कोणीच जर आमचं ऐकून घेत नसेल तर मग आम्हाला काहीतरी करायला हवंच ना. आणि मग याच गोष्टीवरून त्या दोघींचा वाद सुरू होतो. आणि मग त्यानंतर सिंधू ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे त्यांची लिस्ट चेक करते, तर त्यात यातील एकाही विद्यार्थ्याचं किंवा राजश्रीचं नाव नसतं. तर प्रिन्सिपल सर मध्येच म्हणतात की शकुंतला मॅडम, राजश्री रत्नपारखी यांनी फी भरली आहे, कारण मी स्वतः त्यांना फी भरायला पाठवलं होतं आणि त्या IPS राघव रत्नपारखी यांच्या आई आहेत, मग त्या खोटं कसं बोलतील. आणि प्रिन्सिपल सरांनीच बाजू घेतल्यामुळे तर शकुंतला खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की आता जर आमचा हा स्कॅम सगळ्यांसमोर आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मग ती या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा त्याचा विचार करते. आणि मग त्याच वेळी सिंधूचं लक्ष त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाकडे, रोहनकडे जातं. त्याने सिंधूला सांगितलेलं असतं की आज फी भरायची, म्हणून तो सकाळीच मंदिरात जाऊन आला आणि त्याच्या बोटाला कुंकूसुद्धा लागलेलं असतं. तर सिंधू मनाशी विचार करते की जर खरंच रोहनने आज फी भरली असेल तर त्याच्या बोटाला लागलेलं कुंकू नक्कीच एखाद्या नोटेलासुद्धा लागलं असणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू हे सिद्ध करते की त्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले होते आणि क्लर्क खोटा बोलत आहे. आणि मग त्यानंतर सगळीकडे शकुंतलाची खूप बदनामी होते आणि मग ती राणीला सांगते की आता मी त्या सिंधूला सोडणार नाही. तर राणी तिच्याकडून वचन घेत असते की तुम्ही सिंधूला हवी ती शिक्षा करा, पण राघवला काही करू नका. पण तितक्यात ऋषभ त्या ठिकाणी येतो आणि तो राणीला विचारतो की तुला यांच्याकडून कशाचं प्रॉमिस हवं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.